एका शब्दात या बजेटचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? म्हणजे एका 9 on वाक्यात. 10. 9 on 10. मी 9 मार्क देतोय 10 मध्ये अच्छा. बजेटला. मिनिस्टरनी आम्ही सर्व जे कल्पना केली होती आणि त्यांना लिहून दिला होता ते सर्व प्रोव्हिजन्स त्यांनी ऍड्रेस केलेले आहेत. पण मला फर्स्ट कट असं वाटतंय की हे बघितलं तर बजेट मला मला लय आवडला. शेतकरी किसान कार्डचं जी क्षमता आहे ती आता 5 लाखापर्यंत केली. खरोखर याचा फायदा शेतकऱ्यांना होईल का? फायदा होईल. त्यांना त्यांना पैसे द्यावे कमी लागेल. सावकारांचे पैसे घ्यायचं गरज पडणार नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील असं वाटतं तुम्हाला? होऊ शकते माझ्या हिसाबचे. दुसरा एक मोठा प्रॉब्लेम आहे पाणीचा. हां, ओके. कशासाठी शेतकरी लोकांचा क्रॉप फेल होते? क्लायमेट चेंज आणि पाणी. गरमी वाढली आहे. हो. क्रॉप फेल होते आणि त्यांना इन्शुरन्स भेटत नाही. ओके. इन्शुरन्सचे बी प्रोव्हिजन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की आम्ही ते पण बघूया. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प मांडला आहे आणि या अर्थसंकल्पातून सामान्यांना, महिलांना, उद्योजकांना, शेतकऱ्यांना आणि जे छोटे मोठे लघु उद्योग करतात त्यांच्यासाठी त्यां काय मिळालं आणि काय नाही मिळालं आणि कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या, कोणत्या गोष्टी महागल्या यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आय-एम-सीचे प्रेसिडेंट संजय मारीवालकर सर आहे. मारीवाला सर आहे. संजय सर, एका शब्दात या बजेटचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? म्हणजे एका 9 on वाक्यात. 10. 9 on 10. मी 9 मार्क देतोय 10 मध्ये अच्छा. बजेटला. मिनिस्टरनी आम्ही सर्व जे कल्पना केली होती आणि त्यांना लिहून दिला होता ते सर्व प्रोव्हिजन्स त्यांनी ऍड्रेस केलेले आहेत. आणि आम्हाला आमचा एक बी प्रश्न जे झाला होता, रिक्वेस्ट झाली होती ते एक बी सवाल त्यांनी सोडला नाही आमच्या सर. ओके. आता फाईन प्रिंट बघायला पाहिजे. फाईन प्रिंट मध्ये काय लिहिलं आहे आणि फाईन प्रिंट मध्ये कुठली कॉम्प्लिकेटेड आहे, कुठला सिम्पल सिम्पल आहे सोल्युशन. त्याच्यावर आपण बघूया कसा इम्प्लिमेंटेशन होणार आहे याचा. पण मला फर्स्ट कट असं वाटतंय की हे बघितलं तर बजेट मला मला लय आवडला. संजय सर, खरं तर शेतकरी हा खूप महत्वाचा आपला पाया आहे भारत देशाच्या. कृषीप्रधान देश आपला देश आहे. यामध्ये आता क्रेडिट कार्ड जे आहेत म्हणजे शेतकरी किसान कार्डचं जी क्षमता आहे ती आता 5 लाखापर्यंत केली. खरोखर याचा फायदा शेतकऱ्यांना होईल का? फायदा होईल. त्यांना त्यांना पैसे द्यावे कमी लागेल. सावकारांचे पैसे घ्यायचं गरज पडणार नाही. आणि जेवढं जेवढं ते लोक वापरू शकते आणि त्याचा प्रोडक्टिव्ह यूज करू शकते. चांगला यूज केला, चांगलं काम केलं ते फार्मसाठी. फर्टिलायझर घ्यायचा, खत घ्यायचा, इरिगेशन इक्विपमेंट घ्यायचा, ड्रिप इरिगेशन लावायचं, शेड नॅट्स लावायचं, ग्रीन हाऊस लावायचं. त्याच्यासाठी वापरणार पैसे तर त्यांना फायदाच होणार आहे त्याचा. यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील असं वाटतं तुम्हाला? होऊ शकते माझ्या हिसाबचे. दुसरा एक मोठा प्रॉब्लेम आहे पाणीचा. हा, ओके. कशासाठी शेतकरी लोकांचा क्रॉप फेल होते? क्लायमेट चेंज आणि पाणी. गरमी वाढली आहे. हो. क्रॉप फेल होते आणि त्यांना इन्शुरन्स भेटत नाही. ओके. इन्शुरन्सचे बी प्रोव्हिजन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की आम्ही ते पण बघूया. आता तेव्हा कसं फाईन ट्यून किती कुठल्या क्रॉप्स लागणार आहे, कुठल्या क्रॉप्स नाही लागणार ते बघायला पाहिजे. पण मला वाटते ते हे सगळे मूव्ह जे लोकांनी केलं आहे ते ऐकून केलं आहे. आम्ही समजलंय की काय प्रॉब्लेम आहे. अच्छा, म्हणजे समजून घेतल्यानंतर या बजेट. हे सगळं इम्प्लिमेंटेशन असं मला वाटते. अच्छा. असं असं आम्ही बी लिहून दिला होता त्यांना, सर्व स्कीम बी लिहून दिली आहे. अच्छा. आणि ते सगळे आलेले आहेत म्हणजे अनाऊन्समेंट झाले की भाई आम्ही अड्रेस केले आहे. आता फाईन ट्यून मध्ये प्रिंट मध्ये बघूया. पण मला वाटते हे लोकांनी हे वेळा लई ऐकून काम केलेलं आहे. अच्छा. सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाचा विषय असतो तो टॅक्स संदर्भामध्ये. आता टॅक्स मध्ये खूप मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे अर्थमंत्र्यांनी. 12 लाखापर्यंतचा कर हा मुक्त केलेला आहे. या घोषणेकडे कसं पाहता तुम्ही? त्याच्याने लई फायदा होईल. कन्झम्पशन वाढणार. आपले जे कन्झम्पशनची स्टोरी स्लो चालली होती, आता आपण लास्ट 2 वर्षांनी आपण बघतोय की आपली जीडीपी थोडं रेट कमी झाला होता. आपण टार्गेट होता 7.8चा, पण आपण 6.5 वर चाललंय. आपण परत 7.8 पर्यंत लावायला आपल्याला काहीतरी करावं लागेल, विच इज कन्झम्पशन वाढवायला लागेल. कन्झम्पशन वाढला तरच आपलं काम होते. कन्झम्पशन वाढल्यासून काय होते? प्रोडक्शन वाढते. प्रोडक्शन वाढल्यासून नवीन इन्व्हेस्टमेंट होणार. नवीन इन्व्हेस्टमेंट होल्यावर नवीन जॉब्स भेटतात. नवीन जॉब्स भेटल्यावर नवीन इन्कम होते. ओके. सो इट्स अ सर्कल. आणि हे सर्कल चालू करायसाठी आणि लावायसाठी हे असं असं चेंज लोकांच्या हातमध्ये थोडे पैसे डिस्पोजेबल इन्कम वाढवायचं लई महत्वपूर्ण आहे. 4 टप्प्यात तुम्हाला कर भरता येणार आहे. हा, बिलकुल.
आणि 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 तुम्हाला तुम्ही बघा, तुम्ही पैसे वाढले 80-90 90 हजार रुपये 12 लाखवर. ओके, आपण 25 लाख गेले तर 1.5 लाख 2 लाख रुपये वाढणार आहे तुमचं सेव्हिंग मध्ये. आपण काहीतरी पैसे तर वापरायला होईल, काहीतरी पैसे सेव्हिंग मध्ये जाईल, काहीतरी पैसे फूड इम्प्रुव्हमेंट मध्ये जाईल, लोकांना आणि शाळेत जाईल, एज्युकेशन मध्ये जाईल. तर त्याच्यापेक्षा मला वाटते कपॅसिटी वाढणार, इन्व्हेस्टमेंट होणार त्याच्या मागे. आणि आणि कन्झ्युमर ब्रँड्स आणि गुड्स जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे त्यांची फॅक्टरीज वाढणार. फॅक्टरीज वाढले तर जास्त जॉब्स भेटणार आणि जास्त इन्कम होणार. नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात ठेवले जाणार आहे. काय वाटतं तुम्हाला, काय असू शकेल त्यामध्ये? नाही, ते आम्ही वाचलं आहे. आय थिंक नवीन स्कीम जे आय टी सिम्प्लिफिकेशन स्कीम बनवली आहे त्याच्यावर आम्ही अभिप्राय दिला आहे, आमचा लिहून लिहिला आहे आणि त्यांना सांगितलं आहे कुठल्या कुठल्या इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आणि आता मला वाटतं ते लोकांनी सर्व इन्कॉर्पोरेट केलं आहे आणि नवीन बिल इंट्रोड्यूस करणार आहे पुढच्या आठवड्यात. सामान्य लोकांसाठी जर विचार केला तर घर महागले आहे, कपडे देखील महागलेले आहेत. आय थिंक त्याच्यावर फरक पडणार. काय होणार, हे इन्कम टॅक्स स्कीम मध्ये सिम्प्लिफिकेशन विल मेक काय होणार की आपण रिटर्न बी आपोआप फाईल करू शकते. आपल्या रिटर्न मध्ये रिफंड बी लवकर येणार. ओके, तुमचे पैसे वाचणार. ओके, मला सीए जवळ जायची जरूरत नाही पडणार, त्याला पैसे द्यायची जरूरत नाही पडणार. 10-15 हजार रुपये तर वाचणार ना. फायदा होतो त्याच्यामध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं, काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त होणार की भाई, महाराष्ट्र इज द मोस्ट इंडस्ट्रियलाइज स्टेट ऑफ इंडिया. The industrial atmosphere here is very easy because of the way the government जैसे जैसे गव्हर्नमेंट रिपीटेड गव्हर्नमेंट्स नी काम केलेलं आहे. एमआयडीसी आहे आपल्याकडे, सिस्टम्स चांगले आहे. मुंबई टाउन आहे आपल्याकडे, आपले हायवेज वाढले आहेत. आपले समृद्धी हायवे बघा तुम्ही किती चांगले झाले. आता इकडनं अहमदाबादचा हायवे बी केला तर पुरा इंडस्ट्रियल कॉरिडॉर भेटते आपल्याला. ते सर्व इम्प्रूव्ह झाल्यावर आपलं इकडे इंडस्ट्रियलायझेशन वाढू शकते. मुंबई पॉर्टचा सगळे सगळे मोठा ऍडव्हान्टेज आहे आपल्याकडे आणि ते आपल्याला युज करावं लागेल. मुंबईकरांच्या पदरी काही पडलेलं दिसत नाही, कारण की सगळ्यांचं लक्ष असतं मुंबईच्या पदरी काहीतरी वेगळं पडेल. मात्र यावेळेस देखील निराशा पाहायला मिळाली मुंबईकरांसाठी. मला असं वाटतं, तुम्हाला पण मला वाटतं फाईन प्रिंट पडावं लागेल, वाचावं लागेल. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लय लिहिलं आहे आणि अर्बन सेंटर्सला इम्प्रूव्ह करायचा बी लिहिलं आहे. आता आपण बघतोय ना, कोस्टल हायवे झाला आपला, अटल ब्रिज सेतू झाला, किती फरक पडलाय. मला किती फरक पडला माहिती आहे, मला ऑफिसला चेंबरला यायला 40 मिनिट लागत होती, आता 17 मिनिटं लागतात. लोकांना फायदाच होणार आहे. आणि अंडरग्राऊंड चालू झाला तर तो लई फरक पडणार आपला मेट्रो. उद्योजकांना तुम्ही काय आवाहन कराल? ह्या अर्थसंकल्पामधून काय उद्योगांच्या पदरी पडले, उद्योगधंदे जे छोटे उद्योगधंदे करणारे आहेत त्यांसाठी? एमएसएमई ला लई बेनिफिट दिलेली आहे. सांगितलं आहे एमएसएमई बद्दल की आम्हाला सॉल्व्ह करेल त्यांचा प्रॉब्लेम. एमएसएमईच्या क्रेडिटचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा होता की त्यांना क्रेडिट कशी भेटू शकते. छोट्या माणसाला त्यांच्याकडे ऍसेट नाही प्लेज करायसाठी, म्हणून त्यांना क्रेडिट भेटत नव्हती. आता क्रेडिट गॅरंटी स्कीम जो केलेली आहे की 5 कोटी रुपयापर्यंत ते लोकांना क्रेडिट स्कीम वर भेटू शकते. त्यांना ऍसेट द्यायची जरूरत नाही पडणार. त्याच्यावर लई फरक पडणार. 5 कोटी रुपये लई जास्त आहे डेव्हलप करायसाठी, नवीन नवीन इक्विपमेंट वगैरे लावायसाठी. म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीला पुढे जाण्यासाठी फायदा निश्चित होणार या बजेट. निश्चित होणार असं वाटते. नाही झालं तर आपण बघूया कसं नाही होते. सिम्प्लिफिकेशन सिस्टम्स करायची जरूरत आहे. ते बी म्हणाले आहे की आम्ही सिस्टम बी सिम्प्लिफाय करूया. ओके, धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. हे होते आयएमसीसी चेंबरचे प्रेसिडेंट संजय मारेवाला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हे जे बजेट पेश झालं आहे, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पेश केलंय, त्याला त्यांनी 10 पैकी 9 मार्क दिलेले आहेत. त्यामुळे निश्चितच हे सर्वसामान्यांच्या उद्योग जगतातील व्यापाऱ्यांना आणि छोट्या छोट्या उद्योगधंद्यांना पूरक असे ठरणारे म्हणता येणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.